भगवंताने अशा आपल्या सगळ्यांवर कृपा केलेली आहे. विशेष जे आहे ना दया, ते आज म्हणजे गेल्या 3 तारखेला श्री श्री चैतन्य महाप्रभू यांचा काय होता, जन्मदिवस होता. म्हणजे आविर्भाव दिवस म्हणतात त्यांना. जसं आता तुम्ही आता बघितलं की ज्या असे दोन्ही हातवरती करून होते ना, त्यांचा काय होता 3 तारखेला जन्मदिवस होता. आविर्भाव दिवस त्याला म्हणतो, अवतीर्ण दिवस म्हणतो. सांगतात की हे देखील कोण आहे, स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. बऱ्याच लोकांना याची कल्पना देखील नाही की श्री चैतन्य महाप्रभू हे साक्षात कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. कारण की तुमच्या आमच्या साधारण बुद्धीला किंवा आजपर्यंत आपण जे काय ऐकलं की भगवंताचे अवतार कशा प्रकारे असतात, जसं आपण बघतो की भगवंताचे जेवढे अवतार बघितले ते थोडे कसे असतात, एकदम अलौकिक असतात. ते दिव्य कार्य करतात, येतात, करतात. आणि जसं आपण बघतो भगवान श्री रामचंद्र आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, तर यांच्या अवताराला आपण स्वीकार करतो. का स्वीकार करतो? कारण की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक अलौकिक कार्य केले. काय केले? अलौकिक कार्य केले. म्हणजे मानवापेक्षा काहीतरी श्रेष्ठ त्यांनी कार्य केलं, म्हणून आपण त्यांना भगवंत स्वीकार का आपली बुद्धी लगेच काय होते, तयार होते ना. जसं एखाद्या व्यक्तीने काहीतरी अलौकिक कार्य केलं तर आपण त्याला एखादा मोठा माणूस किंवा शक्तिमान किंवा काहीतरी वेगळा म्हणून काय करतो, घोषित करतो. परंतु श्री चैतन्य महाप्रभू जे आहेत हे भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपातून आहेत, जे भगवान स्वतः श्रीकृष्णच आहेत. आणि शास्त्रामध्ये तर वर्णन आहे की अनेक कल्प गेल्यानंतर काय सांगतात, अनेक कल्प म्हणजे जसं नामदेव महाराजांची आरती आहे, युगे 28, म्हणजे 28 कल्प गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्वतः श्री श्री चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये अवतार. आता हे बाकीचे कोण आहेत मग? हे भगवंताचे काय आहे, 27 अवतार आहेत, पूर्ण अवतार आहेत. पण स्वतः श्रीकृष्ण मात्र भगवान श्री चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये येतात. पण आपण काय करतो, ज्या लोकांना माहिती आहे, जे हरे कृष्ण हरिनाम संस्थानात जुटलेले आहेत किंवा थोडंसं ज्या लोकांना ह्या सगळ्या कल्पना आहेत, ते भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना भगवंत म्हणून स्वीकार करायला तयार आहे. पण तो ज्यांना माहित नाही ते काय म्हणतात, चला ठीक आहे, हे पण कोणी ते साधारण भक्त स्वरूपातलं आहे. पण नाही सांगतात, श्री चैतन्य महाप्रभूंना भगवंताच्या खाली जे लेखतात ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अपराध करतात. काय करतात? अपराध करतात. आणि इतर अवतारापेक्षा हा अवतार बराच वेगळा आहे, थोडा नाही. कसा आहे? बराच वेगळा. बराच वेगळा म्हणजे नक्की का बरं असेल? हरे कृष्ण फक्त जास्त नाही, अर्धा तास फक्त आहे का? अर्धा तास जास्त आहे का? अर्धा तास नाही. इकडे आवाज येत नाही. जास्त आहे का कमी आहे? कमीला पण 4-5 आवाज आहे, जास्तला आवाज आहे. म्हणजे काय लोक असेच बसलेत, चला वाचते ना, काहीतरी वाचते म्हटल्यावर जावा वाच. जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत काहीही हृदय परिवर्तन होणार नाही. श्रवणादी शुद्ध चित्ते करिले. जोपर्यंत श्रवण करत नाही भगवंताच्या लीला, भगवंताच्या कथा, तोपर्यंत आपलं हृदय शुद्ध होणार नाही. आणि आजपर्यंत बिना श्रवण करता कोणाचंही हृदय शुद्ध झालेलं नाही. असा एक फक्त व्यक्ती मला दाखवा की ज्या व्यक्तीने भगवंताला प्राप्त केलेला आहे आणि त्याने कानाने कथा ऐकली नाही. म्हणून कथा ऐकताना सगळ्या इंद्रिया तुमच्या काय पाहिजेत, एकदम शांत पाहिजे. आणि जे शब्द येत आहेत, मी काय भरपूर मोठा कथाकार वगैरे नाहीये, परंतु मी ज्याची कथा सांगतोय तो मात्र खूप मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझा ऐका असं माझं मतच नाही, परंतु मी ज्याची कथा सांगतोय तो मात्र आपल्या सगळ्यांचा कोण आहे, मायबाप आहे, जन्मदाता आहे. आणि आपण सगळे त्याचे अंश आहेत. आणि जोपर्यंत त्याच्याकडे जात नाही तोपर्यंत आपलं कल्याण होणार नाही. म्हणून कथा आहे, जास्त वेळ घेणार नाही मी. 8:53 पावणे 9 झालेले आहेत. 9 वाजेपर्यंत आपण कथा घेऊ. त्याच्यानंतर आपण भगवंताकडे काय करू, फुलांची होळी घेऊ. हे फक्त मानवी जीवनामध्ये शक्य आहे. बाकी आहे का असं एखादं जीवन दाखवा मला की ज्याच्यामध्ये भगवंता सोबत खेळणं सोपं आहे का इतर जीवाला? एखादा व्यक्ती दाखवा, एखादा व्यक्ती. पण कुणाला ते साध्य होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही भगवत कथेचा श्रवण, संतांचा संग करत नाही तोपर्यंत आपल्यात परिवर्तन येणार नाही. म्हणून कथा जी करतो तुम्ही फक्त शांततेने ऐका. गेल्या संडेला गोलकपूरमध्ये एक
प्रसंग सांगितला. तो का सांगतो तुम्हाला प्रसंग, कारण की तुम्ही कथा नीट ऐकावी म्हणून सांगतो. संयोगाने भगवंताच्या कृपेने मला आवडला प्रसंग. जी गोष्ट आवडती ती लक्षात राहते आणि जी आवडत नाही ती पण लक्षात राहते. तर त्यांनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य दयेने एका रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्यात आले. काय बोलवण्यात आले? वेद बोलवण्यात आले. संयोगाने गोलकरूप बीडवरून आले होते मुंबईला रथयात्रा म्हणून, आणि ते त्या गावामध्ये गेले जिथे त्या रेड्याची समाधी बांधली गेली. काय बांधली गेली? थोडासा मी तुम्हाला मागे जातो अजून सांगतो की रेड्याची समाधी अशीच बांधली होती का? तो साधारण रेडा होता का? आणि म्हणजे त्या कमानीवर काय लिहिलं होतं? रेडा महाराज यांची समाधी. काय लिहिलं होतं? आता रेड्याला रेडा महाराज म्हणून कोण बोलेल का? महाराज जाऊ द्या, तुमच्या आमच्या आम्हाला एकंदर कोण हे रेड्या कसं वाटेल आपल्याला? एकदम काटा येईल का अंगावर? मग काय वाटेल? प्रभु अगर आपको कोई बोलता है भैंसे, कैसे लेके काम है? बुरा लगेगा. पण त्या रेड्याची देखील समाधी बांधली गेली, पण कधी? जेव्हा त्यांना संतांचा स्पर्श झाला. आणि श्री श्री चैतन्य महाप्रभू जे आहे ते कोणी साधारण नाही, म्हणून त्यांची कथा ऐका. कथा ऐकणार नाही तर पुढे आपण जाणार नाही. कारण की मला वाटतं आपलं प्रत्येक रविवारी एक तर भागवत असतं, भगवद्गीता असतं, कोणत्याही संतांचं जीवनचरित्र असतं. संयोगाने श्री चैतन्य महाप्रभूंची 10 ते 15 मिनिटं फक्त आपण कथा श्रवते कशा प्रकारे दयाळू आहेत. महाप्रभूंचं एक नाव आहे प्रेमा अवतार. काय म्हणतात? प्रेम अवतार. भगवंताचे अनेक अवतार झाले, परंतु प्रेम अवतार हा जो उल्लेख हा श्री विशेष करून श्री चैतन्य महाप्रभूंना केला जातो. बरं, प्रेम अवतार का बरं त्यांना बोललं गेलं असेल? नाही, ते तर आहेच. श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही, ते तर आहेच. पण प्रेम अवतार ह्याच्यासाठी त्यांना नाव दिलं गेलेलं आहे. त्यांनी सुसाट कोण्याच्या जातीचा, पातीचा, समाजाचा, कुळाचा, धर्माचा विचार न करता या भूतलाच्या प्रत्येक जीवासाठी त्यांनी भगवान नामाचा वर्षाव केला. काय केला? वर्षाव. साधारण वर्षाव नाही, पूर आणला, पूर अक्षरशः. म्हणून त्यांचं नाव काय आहे? प्रेमावतार. मला सांगा की तुमचं आमचं कल्याण अगर आपण विचार केला की साधनेनं शक्य आहे का? आज बोला ना, शक्य आहे का? आता इथे पंखा नाहीये, जरा गरम झाले, तर आपले काय सुरू झाले? हाताचे पंखे सुरू झाले. जे काय हातात भेटते ते आपण थोडेसे हवा. आता अशा शरीरापासून साधना करणं किती अवघड. आपण अनेकांच्या साधना ऐकल्या, भागवतामध्ये तुम्ही ऐकलं असेल. अनेक संतांनी, या लोकांनी अशा साधना केल्या की अक्षरशः तिथं ऊन आले, हवा आला, आग देखील लागली तरी ते डगमगले नाही. पण आता इथे आपल्याला कथा मी म्हणतो, तुम्ही शांतपणे ऐका, बिना हवा घेता. शक्य आहे का? कसं शक्य? तुम्ही 1 तास 2 तास बसा, तिसऱ्या तासात म्हणा बाबा आम्हाला आता होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं? श्री चैतन्य महाप्रभूंनी बघितलं की कलियुगातला जीव जो आहे हा तपोमय, साधनामय जीवन जगू शकत नाही. मग त्यांनी काय केलं? एकदम सर्वोत्तम, सुटसुटीत, सटीक, सर्वोत्तम म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरा आता उत्तम मार्ग राहिलेला नाही. सटीक म्हणजे एकदम मोकळा, सगळ्याला समजण्यासारखा. म्हणून काय सांगतात की कलियुगामध्ये काय करा? हरिनाम. कलियुगा माझे करावे, तेने नारायण देईल भेटी. चैतन्य महाप्रभूने ह्या कलियुगातल्या जीवांवर असा सुसाट वर्षाव केला, आणि विशेष करून कशाचाही विचार न करता. त्यांच्या जीवनातला ते होते तसे ब्राह्मण. त्यांची आता लीला भरपूर घ्यायला, पण आपण शॉर्टकट मध्ये थोड्या थोड्या लीला ऐकत ऐकत पुढे जाऊ. ते ब्राह्मण होते. ब्राह्मण असताना ते संन्यास त्यांनी स्वीकार केला. आणि आता आम्ही जो मंत्र म्हटलं ना, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये आपण हा मंत्र ऐकतो, विशेष करून ऐकतो कसा? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, असा ऐकतो ना. आज पण तुम्ही असाच ऐकला असेल ना. पण तुम्ही कोणत्या असा तिलक लावणारा, गळ्यामध्ये अशी कंठीमाळा असणारा,
जो श्री चैतन्य महाप्रभूंना जाणतो म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये लागून आहे, भक्ती तत्वावर चालतो, तो हा मंत्र मात्र उलटा म्हणतो. कसा म्हणतो? तो हरे कृष्ण म्हणतो. आम्हाला बरेच लोक म्हणतात की प्रभूजी जास्त आम्ही कसा ऐकलाय, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आम्ही कसा म्हणतो? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा जो मंत्र उलटा केला ह्याला कारण कोण आहे? श्री चैतन्य महाप्रभू. आता त्यांनी हा उलटा केला का? भगवंताचं नाव उलटा असेल सो ते कसं आहे? एकधारीच आहे, ते कधीही उलट होऊ शकत नाही. तर मी तुम्हाला का सांगतो, त्यांना प्रेमावतार का बरं बोलतात? महाप्रभू हे ब्राह्मण होते, तर ब्राह्मण असून त्यांनी काय करावं? जेव्हा त्यांना हा मंत्र ते बोलायचे तर ते समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन हा मंत्र बोलायचे. कोणता मंत्र? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पण जेव्हा त्यांनी बघितलं की हे संन्यासी असून देखील काही लोकांना ही गोष्ट खटकली, संन्यासी आहेत, ब्राह्मण आहेत आणि नको त्या समाजामध्ये जाऊन हे काय करतायत? लोकांना सोबत घेतात आणि हा सुसाट मंत्राचा काय करतायत? प्रचार करतायत. ते प्रत्येकाला म्हणत होते की तुम्ही एकदा तरी भगवंताचं नाव घ्या. जातीचा, कुळाचा, समाज कशाचाही विचार करत नव्हते. मग काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही. ते म्हटले अगर तुम्हाला आमच्यामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ह्या लोकांचा संघ सोडावा लागेल, नाहीतर तुम्ही हा मंत्र त्यागून द्या आणि तुमचा आमचा काय संबंध राहणार नाही. तर महाप्रभू म्हणले काम करतो, म्हणले मी तुम्हाला त्यागतो. आणि तुम्हाला वाटत असला तुमचा मंत्र आहे आणि तुमच्या असं तुमची जाणीव असेल, तुम्हाला फिलिंग होत असेल हा समाजातल्या एका समुदायाने हे भगवान नाम घ्यावं, तर मी काम करतो ह्या मंत्राला उलट होतो. कुणासाठी केलं त्यांनी? बोला ना. समाजाच्या कल्याणासाठी केलं. त्यांनी सर्वस्व त्यागलं, जाती समाजाच्या धोरणाचा सगळा त्याग केला आणि तिथून पुढे ते काय म्हणायचे? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. विचार करा की ज्याला भगवान नामाच्या प्रेमाची जाणीव झाली असेल ना, तोच एखाद्या गोष्टीला नावन्य प्रदान करू शकतो, किंवा तो तत्वाच्या विरुद्ध जाऊन काय करतो की त्या भगवान नामाचा प्रचार आणि प्रसार करतो. आणि एक दोन नाही, जगातल्या सगळ्या म्हणजे जे मूकबधीर जे आहेत, जे प्राणी आहे, जे देहधारी प्राणी, जे बद्ध जीव आहेत, त्यांचं देखील त्यांनी कल्याण केलं. महाप्रभू एकदा झारखंडच्या जंगलातून जात होते. जंगलातून जात असताना ते भगवान नामाचं कीर्तन केलं त्यांनी. हरे कृष्ण महामंत्र कीर्तन केल्यानंतर त्या जंगलातले जेवढे पण प्राणी होते हे सोबत गळ्यात गळा घालून नाचायला लागले. कशाच्या जोरावर? बोला. भगवंताच्या नामाच्या जोरावर. अरे हरिण आणि वाघ देखील गळ्यात गळा घालून नाचायला लागले तिथे. कोण आता हे हरिण आणि वाघ हे सोबत नाचतील कधी वाटतं का आपल्याला? हे पक्के वैरी आहेत, पण तरी देखील महाप्रभूंच्या नामकीर्तनाचा एवढा प्रभाव झाला की त्यांचं वैर पूर्ण संपून गेलं. तर हे असेशी चैतन्य महाप्रभू आहेत, ह्या भूतलावर आले. हे साक्षात कोण आहे? मी सुरुवात काय केली होती? कृष्ण आहे. आता भगवान श्रीकृष्ण आले, भगवान राम आले. त्यांनी काय केलं? जेवढे असुर होते त्या सगळ्यांच्या शस्त्राच्या माध्यमातून उद्धार केला. कशाच्या माध्यमातून? परंतु महाप्रभूंनी काय केलं? भगवान नाम शस्त्राचा वापर केला. शस्त्र वापरलं, पण त्यांनी कोणतं? कारण की त्यांना माहित आहे की नुसतं शरीराला मारून काय उपयोग होत नाही, परंतु हरिनामाने काय होतं? मनातले सगळे विकार नष्ट होतात आणि सगळे शत्रू ऑटोमॅटिक मारले जातात. पण कुणाच्या जोरावर? हरिनामाच्या. तर महाप्रभूने अनेक अशा त्यांच्या लीला आहेत. त्यांची एक लीला मला आठवते आणि मी कायम बोलतो, कारण की मला खरोखर ती भरपूर आनंद देते. महाप्रभू काय करायचे? त्यांचा असा पूर्ण ग्रुप असायचा. काय असायचा? ग्रुप असायचा. तर महाप्रभू काय करायचे? रोजच्या रोज वेगवेगळ्या लोकांना म्हणा, तुम्ही आज इकडे हरिनाम कीर्तनाला जा, तुम्ही आज इकडे हरिनाम कीर्तन, तुम्ही आज इकडे हरिनाम कीर्तनाला जा. जसं आज आम्ही सगळे जे नगर कीर्तन केलं, सुरुवातीला बराच मोठा ग्रुप होता. संख्या हळूहळू काय झाली? कमी झाली. कमी का झाली? कारण की जे आले नाही त्यांना नक्की देव भेटले असतील, भेटले असतील म्हणून ते आम्हाला काय भेटले म्हणून आमचं आपलं चालूच आहे. ज्यांना भेटले त्यांनी आम्हाला पण द्यावा. 2-3 नगर कीर्तनामध्ये भेटला, भाग्यवान आहेत ते. आम्हाला काय भेटणार आहे? माझी तुम्हाला विनंती आहे, महाप्रभूंची कृपा पाहिजे असेल ना तर महाप्रभूंच्या सिस्टमने चाला. महाप्रभूंची सिस्टम काय आहे की लोकांच्या कानापर्यंत हरिनाम पोहोचवा. काय करा? कानापर्यंत. आणि त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला थोडंसं प्रत्येक रविवारी 8 वाजता ते 9 म्हणजे 1 तासाचं काय करावं लागेल?
हरिनाम कीर्तन. पुन्हा आपली सेम सिस्टम आहे. पुढच्या रविवारी कोणी हरिनाम कीर्तनाला हात वरती करा. काय करू का बघा वगैरे हात वरती आले झालं तुझा चला माझं म्हणजे तुमच्या कुणाला हरिनामाची गोडी नाही, आवड नाही. ज्याला हरिनामाची आवड आहे ना तो 100% हरिनाम कीर्तनामध्ये भाग घेईल, नाही तर शक्य नाही. तर महाप्रभू काय करायचे, त्यांचे जेवढे भक्त मंडळ होते ते सगळ्यांना सांगायचे आज तुम्ही इकडे हरिनाम करा, तुम्ही इकडे करा, तुम्ही इकडे करा. तर ते जिथे राव नवदीप मध्ये त्या हरिनामाला जेव्हा लोकांना पाठवायचे तर काही वर्ग असा होता की जिथे कोणी हरिनामाला जात नव्हतं. का एक गल्ली अशी होती की जिथे कोणी हरिनामाला जात नव्हतं, कारण की त्या गल्लीमध्ये 2 असुर राहायचे. त्या असुराचं नाव होतं जगाय आणि मदाई. हे असुर एवढे भयानक होते की त्यांच्या गल्लीमध्ये इकडे तिकडे त्यांना थोडा तरी कीर्तनाचा करताचा हरिनामाचा आवाज आला रे आला ते काय करायचे, त्यांना लगेच अभद्र शब्द बोलायचे. आपल्या भाषेमध्ये म्हणले त्यांना शिवीगाळ करायचे. अरे 24 तास ते नशेमध्ये धुत राहायचे. तर महाप्रभू जेव्हा एकदा सांगितले की तुम्ही इकडे जा, तर काय म्हणले की महाप्रभू तिकडे 2 असुर राहतात, आम्ही जाणार नाही. तर म्हणले कोण जाणार ती. तर जेव्हा नित्यानंद महाप्रभू जे स्वतः साक्षात कोण आहेत, बलराम आहेत. आता बलराम आहेत म्हणजे ते काय मागे हटणार नाही. तर बलराम म्हणजे नित्यानंद महाप्रभू म्हणले ते 2 बघितले ना तुम्ही, आता दोघं जण होते ना असे हात वरती करून. कोणी कोणी अभिषेक बघितला, 2 मूर्ती होत्या बघा तिथं, विग्रह 2 आहेत, दोघांचे हात वरती आहेत. त्यातले एक कोण आहे, श्री चैतन्य महाप्रभू आणि एक आहे नित्यानंद महाप्रभू. जसे श्रीकृष्ण बलराम, राम आणि लक्ष्मण, त्याच प्रकारे चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू. तर नित्यानंद महाप्रभू चैतन्य महाप्रभू म्हणतात की महाप्रभू तुमची ही इच्छा मी पूर्ण करेन की मी तिकडे त्या गल्लीमध्ये हरिनाम कीर्तनाला जाईल. तिथे किती मोठे राक्षस असू द्या, पण मी काय करेल, त्यांना हरिनामाच्या माध्यमातून त्यांचं मी काय करेल, कल्याण करेल. या जगामध्ये कल्याणाचा सध्या एकच मार्ग आहे, तो म्हणजे कोणता, भगवंताचं नाम. दुसरा मार्ग सगळे रस्ते क्लोज झाले, क्लोज म्हणण्यापेक्षा नष्ट झालेले आहेत. आता कोणता रस्ता उरलेला नाही, कारण की सगळ्या शास्त्राचं मत आहे, संतांचं मत आहे, जे महानुभाव लोक आहेत त्यांचं एकच मत आहे की कलियुगामध्ये केवळ केवळ आणि केवळ नाम, बाकी दुसरा तिसरा आधार नाही. तर एवढं सांगून देखील अपवाद काही लोक आहेत त्यांनी नामाचा आधार घेतलेला आहे. नाहीतर सर्व लोकांचा आज तेच उलटे सुलटे व्यापार उद्योग सुरू आहेत. असं नाही तर तसा जो भेटेल असा तसा भेटेल, भेटणार नाही. कलियुगात केवळ नाम, नाम आणि नाम. तर नित्यानंद महाप्रभू म्हणतात की मी तिकडे जातो आणि त्या लोकांना काय करतो, प्रचार करतो. महाप्रभूंना तो भक्त जास्त आवडतो, तो हरिनामाचा काय करतो, प्रचार करतो. आणि प्रचार करण्यासाठी कोर्स बिर्स करायची गरज नाही, फक्त मला प्रचार करायचा एवढी भावना ठेवा. भगवंत तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रदान करतात. लोक म्हणतात आम्हाला तुमच्या बोलता येत नाही प्रभू, तसं जमणार नाही, आम्हाला हे जमणार काय नाही. तुमची इच्छा नाही म्हणून तुम्हाला काहीच जमणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत. इच्छा करा फक्त, मला भगवंताचा प्रचार करायचा आहे. बघा भगवंत तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन बसवतं, पण काय पाहिजे, फक्त आपली इच्छा पाहिजे. भक्तिपाद म्हणा ज्याची डिझायर पॉवर चांगली आहे, ज्याची इच्छा पॉवर प्रबळ आहे, तो वाटतं ते करू शकतो, अन्यथा नाही. आणि ज्याला काही दैहिक गुण असणं गरजेचं नाही, तिथे आपण त्या साईडला एक विग्रह बघतो, फोटो आहे प्रभुपादांचा. प्रभुपादामध्ये कोणता दैहिक गुण होता, पण त्यांची इच्छा भयानक एकदम प्रबळ होती. म्हणजे मृत्यूलाही आलिंगन द्यावं लागलं तरी चालेल, पण परंतु मला काय करायचं, हरिनामाचा प्रचार कर. बाकी राहिली यश अपयशाचा हा भाग कोणाचा आहे, ते डिपार्टमेंट भगवंताचं आहे. आपण आपल्या पद्धतीने काय केलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे. नित्यानंद महाप्रभू म्हणतात की मी तिथे जाऊन काय करतो, हरिनामाचा प्रचार करतो. आता महाप्रभू निघाले 2-3 भक्तांना घेऊन. आता भक्तांना घेऊन निघाल्यानंतर त्यांनी हरिनाम प्रचार तिथे सुरू केला. आता तिथे 2 राक्षस होते. कोणते कोणते, राक्षसी नाव तरी लक्षात ठेवा, देवाची नाही रे, राक्षस नाव लक्षात, राक्षसी गुण तरी लक्षात राहतील. आणि राक्षसाचा गुण एखादा आपला डेव्हलप झाला की आपण स्वतःला काय म्हणायचं, राक्षस. आणि कोणते तरी गुण लक्षात ठेवले पाहिजे, तर ते गुण, जे गुण लक्षात असतात त्याची डेव्हलपमेंट होते, अन्यथा होणार. म्हणून आपल्या जोर काय देतात, सत्संगावर. कारण की सत्संगामध्ये जा तर चांगले गुण येतील, चांगले गुण लक्षात राहतील, तर चांगले आपण वागू, नाहीतर शक्य नाही. तर नित्यानंद महाप्रभू 2-3 भक्तांना घेऊन निघाले आणि ते हरिनाम कीर्तन करत आहेत. आता तिथे 2 राक्षस जगाईमध्ये आहे, त्यांच्या कानावर तो आवाज गेला. आता आवाज गेल्यानंतर जगाईमध्ये म्हणतात हे बंद करा. काय म्हटले, हे तुमचं कीर्तन, हे भजन, हे करताना काय करा, बंद करा. आम्हाला या 16 वर्षामध्ये असे अनेक भेटले, हे
बंद करा. तिकडची वंशावली इकडे पण होती. ते बंद करा म्हणले, पण नित्यानंद महाप्रभू काय ऐकायला तयार नाही. जो भक्त असतो ना, भक्त, तो कधीही मागे सरकत नाही. त्याचं नाव भक्त. जो कधीही कुणाला हरिनामाच्या कीर्तनात जो घाबरत नाही, त्याचं नाव भक्त. तिलक, धोती, कुर्ता, शेंडी हे भक्ताचे लक्ष. हे बाह्य आवरण आहे. कोणतं आवरण आहे? बाह्य आवरण आहे. पण जे म्हणून सांगा, महाप्रभूच्या लीलेमध्ये वीर रसातले भक्त जास्त होते, ज्यांनी हरिनामाचा काय केला? प्रचार केला. जसं आपण बघतो, प्रभुपाद होते, ते वीर रसापैकी होते. त्यांनी मृत्यू हा विषय कसा केला होता? गौण. नफा नुकसान हा विषय त्यांचा नव्हता. एकच त्यांचा उद्देश होता, म्हणजे कोणता? हरिनामाचा प्रचार. आणि तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला हरिनामाचा प्रचार आणि रस जेव्हा वाढत जाईल ना, नफा नुकसान, लोक म्हणतात हे किती अवघड आहे नफा नुकसानचा विषय समजणे, समजू शकता. पण कधी जेव्हा तुम्ही भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नावाचं भजन करा. आमचं भजन कसं आहे? तुकोराय सांगतात, वेडे वेंगळवाने भजन नरका जाणे चुकेना. काय म्हणले? अरे भजन ही वेडे वेंगळवाने असेल, तुमची नरकाची गती फिक्स आहे. लोक म्हणतात ना, कसंही भजन करा पण नरक आपण जाणार नाही. पण तुकोराय तर मेन्शन डिक्लेअर करताय, जावं लागेल. कारण की भजन तुमचं त्या लेवलचं नाही. आणि त्या लेवलचं भजन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक संसाराच्या वैराग्यासाठी विशेष प्रयत्न करायची गरज नाही. लोक म्हणतात इथून मन काढायचं. काही करू नका, फक्त हरिनामाचा सहारा घ्या, त्याचा आधार घ्या आणि लोकांना द्या. बघा ऑटोमॅटिक तुम्ही कसे धीट बनू शकता. तर नित्यानंद महाप्रभू स्वतः साक्षात बलराम जे आहेत, दोघं वरडले इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही म्हणजे तरीही नित्यानंद महाप्रभू त्या दिशेने चालले. त्यांना माहित नव्हतं का इथे दोन राक्षस आहेत? माहित, परंतु त्यांना हरिनामावर पूर्ण काय आहे? विश्वास आहे. या जगामध्ये किंवा या भक्ती मार्गामध्ये अगर काय बघायचं आणि काय शिकायचं असेल तर फक्त एकच गोष्ट शिका. मी अगर भगवंताच्या नावाचा आधार घेतलेला आहे, तर तो आधार मला भगवंत काय करतील? माझा सफल करतील, सार्थकता लावतील. नित्यानंद महाप्रभू तसेच निघाले. जवळ त्या गल्लीपर्यंत गेले, त्यांच्या समोर गेले आणि समोर जाऊन पण काय करतायत? हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे हरे. ते दोघं ओरडायला लागले की हे बंद करा. महाप्रभू, नित्यानंद महाप्रभू अजून जोरात बोलत. त्यांना सहन झालं नाही. दारू पित होते, दारूची पहिले गाडगी होती तिथं, तर दारूचं त्याने एक भांड घेतला आणि नित्यानंद महाप्रभूंच्या दिशेने मारलेला आहे. आणि मारले ते भांड नित्यानंद महाप्रभूंच्या डोक्याला लागलेला आहे आणि रक्ताचा प्रवाह सुरू झालेला. जसा रक्ताचा प्रवाह सुरू झाला, बाकी भक्त पळत कोणाकडे गेले? चैतन्य महाप्रभू. म्हणजे चैतन्य महाप्रभू तुम्ही त्यांना पाठवले तिकडे नक्की, पण एवढे मोठे असुर होते की त्यांनी काय केले की नित्यानंद महाप्रभूंच्या डोक्यावरच मटकं विकून मारलेला आहे आणि जेणेकरून त्यांना रक्त प्रवाह सुरू झाले. हे ऐकता क्षणी महाप्रभू पळाले त्या दिशेने. चैतन्य महाप्रभू पळाले. या गोष्टी भक्तिपाद एखाद्याला सांगतात की ज्या वेळेला तुम्ही नामकीर्तन करता तुमच्या संकट येईल आणि संकट आल्यानंतर देखील तुम्ही दृढतेने लागून राहता, असेच भगवंत तुमच्यासाठी देखील पळतील. पण त्याच्यासाठी पूर्ण समर्पण असणं गरजेचं आहे. सांगतात उलट कलियुगामध्ये भगवंत लवकर भेटतील. काय होतील? लवकर भेटतील. आपल्याला का भेटत नाहीयेत? त्या दिवशी मी कथा ऐकली प्रभूची छान. एक राजेश्वरानंतर महाराज आहेत, ते सांगत होते, म्हणले एकदा माता लक्ष्मी नारायण चर्चा करत होते. चर्चा करताना लक्ष्मी माता म्हणते, म्हणले आज नारायण की तुमचा एवढा जोरा सोऱ्याने प्रचार आहे. आस्था चॅनल, किती चॅनल आहे? आध्यात्मिक चॅनल 17 चॅनल आहे. म्हणजे किती मोठा प्रचार आहे भगवान नामाचा, आहे का नाही? जेव्हा तुम्ही टीव्ही लावा कथा सुरू, टीव्ही लावा भागवत सुरू, कथा लावा, टीव्ही लावा रामायण सुरू, कुठे ना कुठे रामकथा, कृष्णकथा, हरिनाम कीर्तन, प्रचार, मंदिर, संस्था, संप्रदाय काय एकदम वाढीस लागलेत. आपण बघतो ना किती मोठमोठे मंदिर आजही निर्माण होत आहेत, पण देव का भेटत नाही आज? पहिल्या काळामध्ये देव कसे भेटायचे? एकदम लगेच. ध्रुव महाराज कसे भेटले? 6 महिन्यात भेटले. प्रल्हादाला तर गर्भामधूनच त्यांच्यावर दिव्य संस्कार झाले. असे अनेक उदाहरण आहेत. आत्मराधा काही महिन्याभरामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये त्यांना देव प्राप्त झाले. मग तेव्हा माता लक्ष्मी विचारते की पहिल्यापेक्षा आता तर जोरात हरिनाम कीर्तन चालू आहे, जोरात हरिनामाचा प्रचार चालू आहे, मग तुम्ही आता ह्या भक्तांना का दर्शन देत नाही? नारायण काय म्हणतात माहिती का?
म्हणतात ते माझ्या नावाचं कीर्तन करतायत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू पण येत आहेत, पण ते माझ्यासाठी नाही लक्ष्मी तुझ्यासाठी येत आहेत. काय म्हणले? कीर्तन माझं चालू आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. घरी गेलो आमचं एक दानपेटीमध्ये किती आले बघा भाऊ. आमचं रडणं कुणासाठी आहे? लक्ष्मीसाठी. कसे भगवंत भेटते? पण नित्यानंद महाप्रभूसाठी चैतन्य महाप्रभू पळाले. का पळाले? कारण की नित्यानंद महाप्रभूला खरोखर भगवंताचं स्मरण आणि भगवंताच्या प्राप्तीची ओढ होती. आता तिथे पळाले तर त्यांनी बघितलं की नित्यानंद महाप्रभूंच्या डोक्यातून रक्तप्रवाह होत आहे. त्यावेळेला मात्र चैतन्य महाप्रभू राहवलं नाही. लगेच त्यांनी काय केलं, असा हात वरती केला आणि हातातून सुदर्शन चक्र आलेलंच आहे. बस ते आता बाहेर निघणारच आहे. तेवढ्या नित्यानंद महाप्रभू येतात आणि महाप्रभूंच्या चरणी म्हणतात, महाप्रभू तुम्ही असं काही करू नका. बोले का बरं करणार नाही मी? कारण की काय झालेलं आहे की तुमच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि हे असे राक्षस आहे म्हटले, ह्यांचा मला आता काय करावं लागेल, सर्वनाश. त्यावेळेला नित्यानंद महाप्रभू चैतन्य महाप्रभूंना आठवण करून देतात. म्हणजे महाप्रभू तुम्ही स्मरण करा, मी काय ठरवलेलं आहे की तुम्ही कलियुगामध्ये येणार, पण तुम्ही लोकांचं कल्याणही करणार. पण कशा प्रकारे करणार आहेत? हरिनामाच्या माध्यमातून, शस्त्राच्या माध्यमातून नाही. हे तुम्ही विसरलात का? म्हणजे ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळी नित्यानंद महाप्रभूंनी चैतन्य महाप्रभूला ही वाणी स्मरण करून दिल्यानंतर त्यांनी काय केलं, चक्राला पुन्हा धारण केलेलं आहे. आणि त्यावेळेला जेव्हा जगाईमध्ये बघतात की यांनी काय केलं होतं, सुदर्शन चक्र काढलंच होतं, तर त्यांची नशा एकदम उतरून गेली. मृत्यू समोर दिसल्यानंतर भल्या भल्यांची नशा उतरती. आता ह्या दोघांची नशा उतरली. यांनी बघितलं की हे कोणी साधारण नाही आणि जाता ते तिथून पळत गेले आणि महाप्रभूंच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं. कथा इथून पुढे छान आहे. तेव्हा काय करता चैतन्य महाप्रभू, त्यांच्या पापाचा थोडाही विचार न करता महाप्रभूंनी त्यांना आलिंगन. आता स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्ण किंवा चैतन्य महाप्रभू ज्याला आलिंगन देतील त्याची पाप काय राहतील का? नाही. सांगितलं जातं की त्यांच्याही हृदयामध्ये भगवत प्रेम निर्माण झालं. जगाई आणि मदाई यांच्या हृदयात देखील काय प्रेम झालं? भगवंताचं प्रेम. आणि त्यांनी तिथे राहून काय केलं? हरिनामाचा प्रचार केला, कथा केल्या, कीर्तन केली. आणि आज बांगलादेशमध्ये त्या दोघांच्या काय आहेत? समाध्या. तिथे जाऊन भक्त त्यांचे काय घेतात? त्या समाध्यांचं दर्शन घेतात. म्हणून चैतन्य महाप्रभूंचं एक काय नाव आहे? प्रेमा. त्यांनी काय वाटलं बरं जगाला? पूर्ण बोला ना, प्रेम वाटलं. आणि ह्या जगाला अगर काही पाहिजे असेल ना एकामेकापासून, तर काय पाहिजे? असे प्रेम पाहिजे. परंतु ते नुसतं नावापुरतं प्रेम काही उपयोगाचं नाही. खरं प्रेम कोणतं आहे? हरिनामाचं. काय आहे? हरिनामाचं. म्हणून आपण बघतो की आजपर्यंत ह्या कलियुगामध्ये जवळच्या काही काळामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असतील, सावतामाळे असतील, तुकोबराय असतील, मीराबाई असतील, कबीरजी असतील, त्यांनी काय दिलं लोकांना? फक्त बोला ना, कोणतं प्रेम दिलं? हरिनामा. कारण का कलियुगामध्ये प्रेमाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण तो प्रेमाचं स्वरूप काय सांगतात? भगवंताचं नाव. काय आहे? भगवंताचं नाव. एक महात्मा सांगतात ही नावच आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची काय आहे? नाव आहे. एक नाव काय आहे? ती या तीरापासून जशी जहाज बोटीला काय म्हणतात? नाव म्हणतात. जशी ती नाव काय काम करते? या तीरापासून त्या तीरावर घेऊन. त्याच प्रकारे भगवंताचं हे देखील नाव देखील एक प्रकारची नावच आहे. मग ती काय करते? आपल्या जन्म मृत्यूच्या पलीकडे हा जो सागर आहे त्या सागराला क्रॉस करून नेते कुठे? भगवंताच्या धामाला. पण त्याच्यासाठी आपला काय पाहिजे? पूर्ण विश्वास. आणि कोणत्या गोष्टी पाहिजे विश्वास? पूर्ण हरिनाम, हरिनाम आणि हरिनाम. कारण की कलियुगामध्ये असाही दुसरा मार्ग उरलेला नाही. तसं आता होळी साजरी केली, काही लोकांनी कलर लावला, काही लोकांनी घरापुढे होळी प्रज्वलित केली. पण त्याच्या मागचा खरा सारांश कुणापासून होळी चालत आली? हे प्रल्हाद तुमच्या आमच्या हृदयामध्ये जे झाले प्रगट, काय कारण त्याला? नाम. काय कारण? नाम. प्रल्हादावर एवढा अत्याचार झाला, त्याला एवढा त्रास देण्यात आला, तरी देखील त्यांनी भगवान नामाचा आधार सोडला नाही. आज तुम्ही आम्ही थोडस भजन करतो, थोडस काय त्रास झाला तर आपण काय करतो? 4 माळ्याचा 2 माळा, 2 माळ्याची 1 माळ. नंतर लोक हळूहळू काय म्हणतात? आम्हाला जसं जमेल तसं करतो.
तसं प्रेम भेटायचं. तुकोबराय सांगतात, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर आणि नाशिवंत देह झाला तरी भंग, कीर्तन या रंग सांगतात. या शरीराचं वाटो लागलं तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण सुटता कामा नये. आपण बघतो चोखा मिळा की त्यांचं शरीर शांत झाल्यानंतर त्यांच्या उरलेल्या अस्थींमधून भगवंताच्या नामाचं कीर्तन ऐकायला आलं. कधी? आयुष्यभर त्यांनी काय केलं होतं? नामस्मरण. आणि त्यांनी कशाचा विचार केला नाही. लोक म्हणतात आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, आम्ही असं करू तसं, आमच्याकडनं ते होणार नाही. त्या दिवशी मी कथा ऐकत होतो, गीतेतल्या एका श्लोकात छान म्हणले स्वामीजी, आपी चेत सु शब्द आला. हे ऍक्च्युली मलाही माहित नव्हतं. आम्ही बघतो तो श्लोक मी 1000 वेळा बोललोय, वाचला देखील, पण ते महात्मा सांगतात आपी चेतु सुदुराचारी. सुदुराचारी म्हणजे कोणता? जो नेमाने दुराचार करतो. लोक म्हणतात की आम्ही पूर्ण क्लीन झाल्यानंतर मग आम्ही भगवंताकडे जाणार. ह्या जगामध्ये ते शक्य होणार नाही. कमीत कमी मरत नाही तोपर्यंत आपण शुद्ध होणार नाही. आणि मेल्यानंतर काय संबंध राहत नाही. कारण की शरीर संपलं म्हटलं भजन सेवा करणार कशी? शरीर आहे तोपर्यंत भजन होईल, शरीर आहे तोपर्यंत सेवा होईल, पण शरीर संपल्यानंतर काय करणार आहे का? या जगामध्ये शरीर सुटल्यानंतर कुणाचं कल्याण झालं? एक तरी उदाहरण आठवते का तुम्हाला? पण तो शरीर आहे तोपर्यंत तुम्ही कल्याणाला फुल तुम्हाला काय आहेत? चान्सेस आहेत. म्हणजे तिथे काय म्हणतात? सुदुराचारी. कृष्ण सांगतात जो कितीही दुराचारी असू दे, अरे तो चांगला दुराचारी, नेमाने जरी दुराचारी करत असेल तरी चालेल, पण तो अगर अनन्य भावाने मला भजत असेल तर. आणि अनन्यचा अर्थ काय होतो? अनन्य म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा मला कोणी नाही, आणि माहिती नाही, आणि माहिती करून घ्यायचा नाही. तुकोबराय सांगतात आम्हाला तो रस्ताच नको जिथे विठ्ठलाचं भजन नाही, जिथे भगवंताचं नामस्मरण नाही, त्या रस्त्याला आम्हाला तिकडे जायचंच नाही. आपण नामस्मरण करतो कसं? थोडं करतो, नाही काही परिवर्तन झालं की पुन्हा कोणीतरी सांगावं एक काम करा, इकडे इकडे अजून एक असा बाबा बसले, तुम्ही तिकडे जा, लगेच आपला रस्ता बदलला. आशाने कसं नाम भेटायचं आपल्याला? कसं प्रेम भेटायचं? नाही सांगतात एक चित्त नाम दृढधरी हरीशी करुणा. हरीला देखील आपली करुणा येईल, आपली दया येईल, पण कधी? एक चित्त नाम. ह्या चित्तामध्ये एकाच नावाला थारा द्या, दुसरे नाही. जसं म्हणतात म्हणजे एक तलवार की म्यान में एक ही तलवार पे दो नाही. भक्तिबा सांगतात एक तर संसाराच्या मागे लागा, नाही तर भगवंताच्या मागे लागा. तुम्ही ह्या दोघांचं गठबंधन करू शकत नाही, लक्षात घ्या. आणि आपण काय करायला लागलो? दोघांचं गठबंधन कसं शक्य आहे? आहे का शक्य? भक्तिबा सांगतात ही एक मान आहे, ही एक मान. मी म्हणतो या वेळेला ही मी दोन्ही जागेला फिरवणार, इकडे पण इकडे पण. शक्य आहे का? एक तर देवाकडे फिरवा, नाही एक तर संसाराकडे फिरवा. नाही तर काय शक्य होणार नाही. आता संसाराकडे फिरवा म्हणजे काय? देवाकडे फिरवा काय? संसार सोडायचा का बाबा? सोडायचा का? नाही सुटणार संसार. शक्य आहे का? मी तुम्हाला म्हणलं संसार सोडा, पुढच्या रविवारी कोणच दिसणार नाही. राजे हे काय महाराज काय ते वेगळे सांगायला संसार सोडा म्हणून? कसं शक्य? आयुष्य घालवलं या घरादाराला, ह्या बायका पोरांना सांभाळायला, आणि आता लगेच म्हणले संसार सोडा. काही सोडायची गरज नाही. सगळ्यांना घेऊन या. काय करा? बायकोला, मुलाला, मुलीला, आजीला, आजोबाला, नातवंडाला काय करा? इथे घेऊन या. आणि इथं जो असं तो गोंधळ घालू आपण. कारण की हा देखील काय आहे? एक प्रकारचा गोंधळच आहे. कोणतं भजन आहे? तुकोबराय म्हणतात आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. ते म्हणतात आम्ही गोंधळी आहोत, पण कुणाचे? गोविंद गोपाळांचे मिळी. मिळी म्हणजे जत्रा. त्या जत्रेत आम्ही कोण आहोत? गोंधळी आहोत. आणि या गोंधळाचं नाव काय आहे? 10-5 घाला जेऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. काय म्हणतात? 10-5. आम्ही तो म्हणतो 5-50, 50-100 जेवढे येतील तेवढे येऊ द्या. सगळ्यांनी तर पोटभर महाप्रसाद भेटेल. काय म्हणतात? 10-5 घाला जेऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. आणि तुकोबराय काय म्हणतात पुढे? आमचा गोंधळ तिथे जिथे विठोबाचे रावळ. जेथे विठोबाचे रावळ, तिथे तोक्याचा गोंधळ. जिथे विठ्ठलाचं दर्शन आहे तिथे आमचा गोंधळ आहे. म्हणून काय करा की प्रत्येक रविवारी, आता मला वाटतं पहिल्यांदा कोण कोण आले यावेळेला?
पहिल्यांदा कोण कोण आलं? पहिल्यांदा म्हणजे आज फर्स्ट टाइम तुम्ही जे आलात, 1 2 तुम्ही पण आला पहिल्यांदा. कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला? अतिशय सुंदर. पण अतिशय सुंदर हा एका संडे पुरता नाही, प्रत्येक रविवारी असाच असतो कार्यक्रम. तर पुढच्या रविवारी कोण कोण येणार तुमच्यापैकी? खरं सांगा, खरं सांगा बरं का, खरं सांगा. हा, खोटं सांगायचं नाही बघा. खरं खोटं म्हणण्याचा हात खालीच आहे.